शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा आपण उन्हाळी पदार्थ बघणार आहोत। सांडगी मिरच्या खूप मस्त या मिरच्या लागतात ना, हे बघा। आणि अजिबात त्याचा मसाला पण पडत नाही सुकल्यावर, एवढ्या मस्त मिरच्या होतात। आणि आज ह्या मी तुम्हाला दोन प्रकारच्या दाखवणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका, कुठे पण पूर्ण बघा। आणि चॅनलवर तर फर्स्ट टाइम आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा। तर चला, मस्त अशा आपण सांडगी मिरच्या आज बघणार आहोत। त्या तळल्यावर पण एवढ्या मस्त लागतात ना, खूपच एकदम खमंग लागतात। तुम्ही त्या तोंडी लावण्यासाठी किंवा जेवणाबरोबर अशात पण खाऊ शकता, खूप मस्त लागतात। हे बघा, मी तळते तरी त्याचा मसाला पण कुठून बाहेर नाही पडत आहे। एक ट्रिक आहे, ते पण तुम्ही ती फॉलो करा। मस्त मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। छान व्हिडिओ आहे, पूर्ण बघा। आणि चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इकडे बघा, मी मिरच्या घेतलेल्या आहेत फिक्कट कलरच्या। ह्याच्यामध्ये दोन कलरच्या असतात, ह्या आता मी घेतलेल्या त्या फिक्कट कलरच्या आहेत। आणि ह्याच्यापेक्षा डार्क कलर असतो, डार्क कलर मिरच्या खूपच तिखट असतात आणि ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट असतात। तर मी बघा ह्या पूर्ण पाण्यामध्ये डुबून असं ठेवलेल्या नाही, मी नळाखालीच पकडून त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि सुती कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत। सुके मसाले बघा जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात ना, तेच घेतलेले आहेत। तर इथे बघा, मी आता धण्याची पावडर घेतलेली आहे। माझ्याकडे जाडसर भरट होती धण्याची, तर मी तीच घेतलेली आहे। तुम्ही अख्खे धणे घ्या। 100 ग्रॅम पावडर घेतलेली आहे धण्याची। ही बघा, राई पण घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये बघा, मी आता थोडीशी राई, अख्खी राई घेतलेली आहे। आणि बघा, त्याच्या दुप्पट मी राईची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचाभर मेथीची डाळ घेतलेली आहे, मेथीचे दाणे, जिरं घेतलेले आहे, हिंग घेतलेले आहे। तर आपण एक एक करून आता हे भाजून घेऊया। तर सर्वात पहिला बघा, आपण ह्याच्यामध्ये राई भाजून घेऊया। आणि राई ना अशी एवढी तडतड आवाज येतो, चांगली ती राई फुलते आणि उडायला लागते पॅनमध्ये, तडतडते छान। तिथपर्यंत आपल्याला मंद आचेवर राई भाजून घ्यायची आहे। तर राई बघा चांगली भाजलेली आहे, राई ना अशी फुलते। आपण बघा बाहेरून मिरच्या आणतो ना, सांडगी मिरच्या, तर त्याच्यामध्ये ना अख्खा असं काळा कलर डाळ असते, ती ॲक्च्युली राई असते। ही आमच्या कोकणामध्ये ह्या मिरच्या खूपच बनवल्या जातात। आम्ही आता म्हणून मी तुम्हाला तीच पद्धत सांगते आहे कसं बनवायचं ते। तर राई बघा छान अशी फुलली आहे, मस्त भाजलेली आहे, तिला मी काढून घेतलेलं आहे। आणि आता त्याच पॅनमध्ये मी राईची डाळ घेतलेली आहे, राईची डाळ पण भाजून घ्यायची आहे। आणि मी हे सर्व मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे। तर आता राईची डाळ पण बघा भाजून झालेली आहे, मी काढून घेते। आता ह्याच्यामध्ये जिरं घेतलेले आहे 50 ग्रॅम। हे बघा, जिरं पण चांगलं एकदम असं खमंग खरपूस भाजून घ्यायचं। आणि त्यामध्येच बघा, मी 1 चमचा मेथीचे दाणे ॲड केलेले आहे। जिऱ्याबरोबर मेथीचे दाणे पण छान असे भाजून येतील। जास्त वेळ नाही लागत भाजायला, पॅन गरम झाला ना की अगदी 1-1 मिनिटामध्ये ते भाजून होतं। आता ह्याच्यामध्ये बघा, मी धण्याची पावडर पण भाजून घेते आहे। ती मी भाजूनच पावडर त्याची केली होती जाडसर, पण आता मी ती परतच भाजून घेते आहे, म्हणजे आपला हा मसाला मिरचीचा अजून खमंग छान होईल। तर त्याला पण अजून अर्धा मिनिट वगैरे तसं भाजून घ्यायचं। धण्याची पावडर पण बघा छान अशी भाजून झालेली आहे, तर आता ही पण मी काढून घेते। आता मसाले बघा आपले सर्वच भाजून झालेले आहे। एक एक बघा, मी भाजून ते प्लेटमध्ये थंड करायला ठेवले होते। तर आता आपण ना एक एक करून ते आपण मिक्सरमधून वाटून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, मिक्सरचं भांडं पण पूर्ण सुक्कं घ्यायचं, पाण्याचा अंश नको कशामध्ये पण। तर त्यामध्ये बघा जिरं आणि मेथी छान असं वाटून घेतलेलं आहे, रंग काय सुरेख आला आहे बघा जिऱ्याच्या पावडरला। आता ती मी धण्याची पावडर घेतली होती ना भाजून, त्याच्यामध्ये ही जिऱ्याची पावडर काढून घ्यायची। आता ह्याच्यामध्ये आपण राई आणि राईची डाळ वाटून घेऊया। जास्त फिरवायचं नाही, एकच फिरकी मारायची आहे, जास्त पावडर करायचं नाही।
राई आणि राईच्या डाळीला. राईची पावडर बघा मस्त झालेली आहे, जास्त फिरवायचं नाही. हे बघा जाडसरच ठेवलेले आहे. तर आता आपले ऑलमोस्ट मसाले सर्व वाटून झालेले आहे. आता त्याच्यामध्ये आपण ही डाळ सगळी काढून घेते मी, राईची पावडर. आणि ह्याच्यामध्ये आता आपण काही दुसरे अजून सुके मसाले ॲड करूया. ह्याच्यामध्ये बघा हिंग घेतलेले आहे 2 मोठे चमचे. दीड चमचा बघा हळद घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये मीठ पण ॲड करूया चवीनुसार. आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मसाले बघा सर्व मिक्स करून घेतलेले आहेत व्यवस्थित. आणि आता बघा मसाला मी बाजूला ठेवलेला आहे. आता इथे बघा मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या बघा स्वच्छ धुवून पुसून ठेवल्या होत्या. आणि मिरच्या बघा आपण भरतो ना सांडगी मिरच्या मसाले, तेव्हा ते आपण कोणी असं चुकीच्या पद्धतीने भरलं जातं, तेव्हा तो मग मसाला तो पूर्ण बाहेर पडतो. तर बघा मी आता दाखवते ना, मिरची आहे ना अशी स्थिर ठेवायची आणि त्याच्या विरुद्ध दिशेने आपण नेहमी कट करायचं ते. आणि त्यातलं बघा बिया पण काढून टाकायच्या, म्हणजे मिरचीतला मसाला आहे ना अजिबात बाहेर पडत नाही. बघा आता मी दाखवल्याप्रमाणे तसं मिरच्या आपण कट करून घेऊया. तर बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. बघा मी कसं कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या. हे बघा कट करून त्याच्यातल्या मी बिया काढून घेतलेल्या आहे. तर आता आपण तो मसाला घेऊया. तर आता आपण बघा तयार मसाला घेऊया. मिरच्या पण कापून झालेल्या आहे. आता बघा मसाल्यामधला मी थोडासा त्याच्यातला अर्धा मसाला काढून ठेवलेला आहे. आता ही एक मी वेगळी पद्धत दाखवते आहे आणि दुसऱ्यात मी दुसरं पण तुम्हाला दाखवणार आहे मिरच्या. तर आता बघा या एका मसाल्यामध्ये ना आपण लिंबाचा रस ॲड करणार आहोत. या लिंबाच्या रसाच्या पण मिरच्या खूप मस्त लागतात. तुम्ही करून बघा कधी केलं नसेल तर. 2 मोठे लिंब घेतले होते आणि त्याचा बघा मी ह्याच्यामध्ये रस घेतला आहे, लिंबाचा रस. तो चांगला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि मसाला पण जास्त ओलसर नाही करायचा. जास्त ओलसर केला ना तर मग मिरच्या सुकायला खूप वेळ लागतो, म्हणजे खूप दिवस लागतात मिरच्या सुकायला. तर आता बघा मसाला झालेला आहे. तर आपण आता पटपट मिरच्यांमध्ये भरून घेऊया. आणि मसाला बघा इतपत मूठ झाली ना, ओलसर झाला ना की तेवढंच आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे. जास्त मसाला ओला करायचा नाही, नाहीतर मग मिरच्या खूप दिवस लागतात सुकायला. आणि मग ते जास्त तुम्ही उन्हामध्ये सुकवलं ना की त्या मग करवड होतात. मी आता या मिरच्या ना फक्त 3 ते 4 दिवस उन्हामध्ये ठेवणार आहे. 4 दिवसामध्ये खूप मस्त मिरच्या तयार होतात. ते बघा मसाला ना असं पूर्ण मिरचीमध्ये दाबून दाबून भरायचा. किती बघा व्यवस्थित भरून घेतलेला आहे मी मसाला. हे बघा अजून एक दाखवते. व्यवस्थित असं दाबून दाबून मसाला भरायचा, म्हणजे जेव्हा ती आपण मिरची सुकते, मिरची फ्राय करतो ना आणि जेव्हा ती खातो ना, ती मिरची अप्रतिम लागते, अप्रतिम. तुम्ही ती कशाबरोबरही खाऊ शकता. जेवताना तर रोजच आता आमच्या घरी ती तळली जाते मिरची. चपात्या झाल्या की लगेच त्याच तव्यावर 1 चमचा तेल टाकायचा आणि मिरची फ्राय करून घ्यायची. खूप छान मिरची लागतात ह्या. तर बघा आता मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पटापट अशा मिरच्या भरून घेते. मिरच्या बघा सर्व भरून घेतलेल्या आहेत. आता या एका मसाल्याच्या भरल्यात ना मिरच्या, तेवढ्या मी आता गॅलरीमध्ये ठेवते. तोपर्यंत आपण दुसऱ्या मिरच्या भरून घेऊया. गॅलरीमध्ये खूप छान ऊन येतं, तर मी गॅलरीमध्ये सुकवून घेते. अगदी 4 दिवसामध्ये मस्त सुकले जातात. मिरच्यांना जास्त वेळ लागतो. तर चला आता या ठेवते आणि आता आपण दुसरा मसाला बघूया. तर इथे बघा जो काढलेला मसाला आहे तो मी घेतलेला आहे संपूर्ण. आणि आता तेवढा मिरच्या मी दाखवलेल्या ना तुम्हाला, तेवढा मी त्याच्यापेक्षा जास्त घेतलेल्या आहे. आता यामध्ये बघा मी घट्टसर ताक मिक्स करते आहे. 1 पेला मोठा मी ताक घेतला आहे, एकदम घट्टसर आहे.
ताक ते मी याच्यामध्ये ॲड करते। ताकाच्या पण मिरच्या अप्रतिम लागतात। तसं आपण आता पहिल्या मसाल्यामध्ये लिंबाचा रस ॲड केला ना, तसा आता ह्याच्यामध्ये बघा ताक ॲड केलेला आहे मी। मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे। हे बघा, जास्त ओलसर पण नाही करायचं, जास्त सुक्कं पण नाही। बघा, हे बघा, एक पेल्यामधलं फक्त थोडंसं 3-4 चमचे ताक राहिलेलं आहे। आता ह्या पण मिरच्या बघा मी तसंच सेम भरून घ्यायच्या आहे मिरच्या। असं एकदम दाबून दाबून मसाला भरायचा। ताकातल्या पण मिरच्या अप्रतिम लागतात आणि थोडासा आंबट ताक असेल ना तर त्या मिरच्या सुकल्यानंतर अप्रतिम लागतात। मस्त मिरच्या होतात या। एकदा बनवा तुम्ही, 4 दिवसामध्ये सुकतात आणि आपण हे वर्षभर खाल्लं जातं। पावसाळ्यामध्ये तर विचारूच नका, काय मस्त त्या अजून त्या मिरचीला चव येते डबल। तर बघा, आता ह्या दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण या मिरच्या अशाच भरून घ्या। मिरच्या बघा सर्व भरून घेतलेल्या आहेत, किती व्यवस्थित बघा भरलेल्या आहेत। तर आता मी या 4 दिवस सुकवते आणि 4 दिवसानंतर बघा काय मस्त मिरच्या तयार झालेल्या आहेत। घरामध्ये सुकवलेल्या आहेत, गॅलरीमध्ये भरपूर असं ऊन येतं गॅलरीमध्ये। तर बघा 4 दिवसात मस्त मिरच्या सुकलेल्या आहेत आणि मसाला बघा अजिबात बाहेर येत नाही आहे मिरचीचा। छान असं ते मिरचीला मसाल्याने पकडलेलं आहे। ह्या बघा ताकातल्या मिरच्या पण किती मस्त झालेल्या आहेत। हे बघा, मसाला अजिबात कुठेही बाहेर येत नाही आहे, पडत नाही आहे मसाला। तुम्हाला ज्या ट्रिक सांगितल्या आहेत ना सांडगी मिरचीच्या, त्या फॉलो करा। मिरच्या 1 नंबर होतात। तुम्ही त्याच नेहमी करून खाल, एवढ्या सुंदर मिरच्या होतात। तर आता बघा मी चपात्या केलेल्या आहेत, माझ्या झालेल्या आहेत। आता त्याच तव्यावर बघा एक छोटासा चमचा तेल घेते आणि त्या तेलामध्ये मिरची आपण मस्त अशी फ्राय करून घेणार आहोत। या मिरचींना जास्त तेल पण नाही लागत। आता हे रोजच मिरच्या झालेल्या आहेत मस्त। रोज चपाती झाली की 2-3 मिरच्या त्या तव्यावर थोड्याशा परतून घ्यायच्या। मस्त अशा कुरकुरीत मिरच्या, खमंग मिरच्या अशा तयार होतात। हे बघा, आणि या मिरचीला भाजायला पण काहीच वेळ नाही लागत, पटापट होतात। तर आता मी तुम्हाला ताकातल्या आणि लिंबातल्या रसातल्या 2-2 मिरच्या बघा मी तुम्हाला तळून दाखवते। आणि या मिरच्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या तळून घ्यायच्या, तळून ठेवू नका। मिरच्या खूपच मस्त लागतात। आता बघा या मी लिंबातल्या तळलेल्या आहेत मिरच्या, तुम्हाला आता ताकातल्या पण तळून दाखवते। हे बघा या ताकातल्या मिरच्या आहेत। तळताना पण बघा मसाला जरा पण बाहेर येत नाही आहे। मिरच्या मस्त तळलेल्या गेलेल्या आहेत, मस्त कुरकुरीत मिरच्या लागतात आणि डाळ भाताबरोबर तर अप्रतिम लागतात या मिरच्या। तर मस्त कुरकुरीत मिरच्या तळून झालेल्या आहेत। हे बघा मस्त अशा कुरकुरीत, तुम्ही नुसती पण अशा चावून खाऊ शकतात। मसाला बघा किती एकदम मस्त गच्च भरलेला आहे आपण त्याच्यामध्ये। तर तुम्ही पण ही रेसिपी पूर्ण बघा, कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ बघितल्यानंतर प्लीज एक लाईक करत जा। छान रेसिपीसाठी एक लाईक तर होतच ना, तर नक्की लाईक करा। आणि यावर्षी तुम्ही पण या मिरच्या नक्की अशा करून बघा। चॅनलला असाच सपोर्ट करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून सांगा। थँक्यू।